भारतीय राष्ट्रीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र छाजेड आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऋषिकेश गोहर यांनी औंध जिल्हा रुग्णालयाच्या सफाई कर्मचारी यांच्या प्रश्न निवारणासाठी लाडपागे वारसा हक्क समिती शिफारस आणि अनुकंपा नियुक्तीत प्रलंबित प्रकरणासंदर्भात अधिष्ठाता यमपल्ली साहेबांची भेट घेतली। 2010 साली अविवाहित बंधू सिकंदर सूरजभान कागडा यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू दीपक कागडा यांना वारसा हक्काने नियुक्ती देणे बंधनकारक होते। त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। त्यानंतर आंदोलनस्थळी दीपक कागडा यांची भेट घेतली। प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही, त्यामुळे दीपक कागडा कुटुंब आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अतिमागास झाले आहेत। गेल्या 13 वर्षापासून दीपक कागडा एकटेच प्रशासनाशी लढा देत आहेत, पण ज्यावेळेस या पूर्ण प्रकरणाची माहिती भारतीय राष्ट्रीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंग छाजेड आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस RG7262 चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऋषिकेश गोहर यांना मिळाली। वेळ न दवडता त्यांनी संयुक्तरित्या उपेक्षित आणि वंचित कागडा कुटुंबास भेट देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे प्रकर्षाने नमूद केले। मी ऋषिकेश गोहर जिल्हा रुग्णालय औंध इथं आलेलो आहे। हे आमचे मित्र दीपक कागडा 2011 साली लाडपागे तत्वानुसार त्यांच्या बंधूच्या जागी लाडपागे शिफारस यांची नियुक्ती अपेक्षित होती, परंतु जिल्हा प्रशासन रुग्णालयाने ही जी नियुक्ती आहे ती फार गुंतागुंतीची करून टाकली होती। याविषयी आम्ही मिटिंग पण झाली आणि गेल्या 12 ते 13 वर्षापासून ही जी केस आहे ती प्रलंबित आहे। आजचा जो दिवस बघायला गेलो आपण, धरणे आंदोलन आहे, 44 दिवस पूर्ण झाले आंदोलनाला। त्याच्यापूर्वी पण त्यांनी लढा दिला होता नोकरीसाठी, परंतु प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही आहे। आता यांची आई होती काही वेळापूर्वी, त्यांचं माझं बोलणं पण झालं। जर अशा प्रकारे जर प्रशासन सफाई कर्मचाऱ्यावर वागत असेल तर ह्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे, कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। याला जबाबदार कोण, हा एक खूप मोठा प्रश्न आहे। कुठलीही जबाबदारी प्रशासन घेत नाही, मनमानी कारभार करते। मुद्दाम कुठल्याही सरकारी नोकरी जी असेल लाडपागीची त्या पेपरमध्ये गुंतागुंत करून ती कशा प्रकारे त्यांना नोकरी न देण्यात यावी यासाठी प्रयत्न ते नेहमी करत असतात। तर अशा प्रकारे ह्यांनी जे काम केलेलं आहे जिल्हा रुग्णालयाने औंधच्या, त्यासाठी आम्ही डीनला भेटलो। आमच्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत आणि आम्ही स्पष्ट तिथं बोलून आलो आहे, जर ह्यांना नोकरी जर तुम्ही दिली नाही तर आम्ही आमची लढाई जी आहे ते सर्वोच्च निकालापर्यंत आणि सर्वोच्च जर शेवटचा अधिकार आहे तिथपर्यंत आम्मी जाऊन हा लढा देणार आहोत। गेल्या 13 वर्षापासून या कुटुंबाची खूप दयनीय अवस्था आहे। अशा दयनीय अवस्थेमध्ये हे जगतायत हे कुटुंब। 44 दिवस झाले साहेब, यांना कशाही प्रकारचं मदत नाही, काय नाही। एक निराधार कुटुंब आहे। एक निराधार कुटुंबाची अशा प्रकारे अवहेलना करणं हे प्रशासनाला शोभत नाहीये। शासन निर्णयाच्या आदेशानुसार ही जी केस आहे ही तंतोतंत बसत आहे आणि ह्या तंतोतंत केसला मुद्दाम गुंतागुंती करून खूप मोठ्या प्रमाणात या कुटुंबाचं नुकसान केलेलं आहे। आज दीपक कागड़ा जो आंदोलन को बैठे हैं, राष्ट्रीय उपाध्यक्ष, यहाँ के कुछ कर्मचारी वर्ग, हमने इनसे मिले और डॉक्टर, क्या नाम उनका, डॉक्टर यमपल्ली जो यहाँ के औंध हॉस्पिटल जिला रुग्णालय के प्रमुख हैं, उनसे मिले, चर्चा की। चर्चा के साथ में उनको अच्छा उन्होंने सहकार्य किया, परंतु इनके जो भाई थे 2010 में उनका देहांत हुआ। इन्होंने नौकरी के लिए आवेदन पत्र जो सादर किया वो 2011 में सादर किया। लाडपागे समिति के अनुसार या किसी भी आदेश के महाराष्ट्र शासन के अनुसार 1 साल के अंदर लाभार्थी ने वो आवेदन देना चाहिए। इन्होंने नियम के अनुसार वो लाभार्थी थे और उन्होंने अपने भाई की जगह पर अपना दावा दाखिल किया, परंतु इनको 2011 से लेकर 2010 से लेकर आज तक महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय के अंदर इस विभाग ने, इस प्रशासन ने
प्रशासन ने अभी तक प्रस्ताव नौकरी के लिए सादर नहीं किया। 2023 और 2024 में और 2020 में ही प्रस्ताव सादर किया, जबकि वो प्रस्ताव एकदम सरासरी गलत है। इन्होंने अपने हित के लिए, अपने हेतु पुरस्पर के लिए वो प्रस्ताव सादर किया। कारण क्या, ये दलित वाल्मीकि समाज से है कि इसको नौकरी नहीं देना चाहिए। अविवाहित भाई गुजर जाने के बाद वो परिवार आर्थिक वंचित हो गया, उस परिवार का, इस व्यक्ति का आर्थिक शोषण किया गया, मानसिक शोषण किया गया। तो हमने ये डिमांड की है कि उनका प्रस्ताव पुनः भेजा जाए और प्रस्ताव को, उसके लिए एक कॉपी हमें दी जाए। रही बात प्रस्ताव की, 2010 से लेकर 2020 तक और 21 तक कोई प्रस्ताव इस प्रशासन ने भेजा नहीं। तो हमने ये कहा है कि जितने भी अधिकारी थे, क्यों ना उनके ऊपर एट्रॉसिटी एक्ट लगाया जाए।